रुपये व आकर्षक कमल चषक मी विनंती करते मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते याचं वितरण आपण करणार आहात। येस मान्यवर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी भिंडकल गाव अध्यक्ष संजय ठाकूर आणि चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला आहे। शिवशंभो पाटणेश्वरी नक्कीच शिवशंभोच्या नावाने खेळणारा संघ आपण पाहतोय। शिवशंभूचा अवतार रुद्राचा चमत्कार आणि खेळाडूचा झालाय जय जयकार। अक्षरशः खेळाडूचा जय जयकार आपण पाहतोय होत असताना चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावलाय आणि भिंडकल गावातील कमल चषकातील चतुर्थ क्रमांकाचा मान चाललाय आणि टोटल त्यांच्या वाट्याला येतील रोख रक्कम 10,000 रुपयाचा पारितोषिक आणि मानाचा करंडक कमल चषकाचा। धन्यवाद। ही लाजवाब स्पर्धा आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला अर्थातच शिवशंभो पाटणेश्वर। धन्यवाद। पुढील स्पर्धेसाठी आपल्या शुभेच्छा असणार आहेत। तर तृतीय क्रमांक धन्यवाद शिवशंभो पाटणेश्वर लाजवाब खेळी आपल्या माध्यमातून। तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय या स्पर्धेचा रोख रक्कम 10,000 रुपये आणि आकर्षक कमल चषक ठरतोय नवकिरण भेंडकल संघ। चला पुढे येऊन आपला हा तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आपण स्वीकारायचा आहे। मी विनंती करते मान्यवरांना। नक्कीच मी विनंती करेल मान्यवरांमधून ज्ञानेश्वर पाटील आणि महेश ठाकूर खऱ्या अर्थानं घरच्याच मैदानावर तृतीय क्रमांकाचा मान पटकावलाय। 10,000 रोख रक्कम 9 किरणांची ही 9 किरणं आज पसरलीत। आज गजर झालाय या भिंडकलच्याच मैदानावर। भिंडकलकरांचा आवाज जोरदार टाळा झाला पाहिजे या भिंडकलच्या शिलेदारांसाठी। सिद्धार्थ नंतर येस हिपी फुर्रे देखील आपण पाहतोय होत असताना चांगले संचित्र लाजवाब खेळी नवकिरण भेंडकल। जरा बाजूला राहा, जो खाली घेतला तर बरं होईल। तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय या स्पर्धेचा रोख रक्कम 20,000 रुपयाचं पारितोषिक आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय जय भवानी वाशी संघ। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जय भवानी वाशी। मी विनंती करते मान्यवरांना। नक्कीच संदेश ठाकूर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक करते आहेत। संदेश पाटील आणि हरेश येस हरेश ठाकूर आणि सिद्धार्थ आपण देखील यायचं आहे। द्वितीय क्रमांकाचा मान पटकावणारा संघ आपण पाहतोय जय भवानी वाशी संघ। या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा समोर जरा बाजूला हा आमच्या मान्यवरांना। हा भवानी मातेने उजवा कौल दिला आणि कमल चषकाच्या द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला आणि टोटल 20,000 रुपयाचा पारितोषिक आणि मानाचा करंडक। जोरदार टाळ्या झाला पाहिजे। धन्यवाद जय भवानी वाशी संघ। धन्यवाद। तर आपण वैयक्तिक बक्षिसांना सुरुवात करतोय। वैयक्तिक बक्षिस म्हटली तर खरोखर सर्वांची लक्ष आता मात्र वेधली जाणार। तर कोण होतो या स्पर्धेचा पब्लिक हिरो ज्यांनी रसिकांची मन जिंकली असा या स्पर्धेचा पब्लिक हिरो ठरतोय शिवशंभो पाटणेश्वर संघाचा अलंकार म्हात्रे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शिवशंभो पाटणेश्वर संघासाठी। नक्कीच त्यांच्या वाटेला जाईल थंडगार कूलर। गरमीच्या रखरखत्या उन्हात आज मात्र घरातल्यांना चांगली हवा मिळणार थंडगार कूलर आणि संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते याचं वितरण केलं जातोय अर्थातच पब्लिक हिरो। धन्यवाद। आणि आता मात्र या स्पर्धेतील उत्कृष्ट पकड हा किताब खूप महत्वाचा आहे। खरोखर ज्यांनी भल्या भल्या खेळाडूंचा वारूर रोखला आणि खरोखर रात्री ज्यांच्या डोळ्यासमोर काजवे पेटलं गेलं असे खरोखर एक जबरदस्त डिफेंडर
ज्यांनी भल्या भल्या खेळाडूंचा वारू रोखला अशा या स्पर्धेचा उत्कृष्ट पक्कड ठरतोय नवकिरण भेंडकल संघाचा सिद्धार्थ ठाकूर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी विनंती करतोय पंकज भुईर आणि प्रशांत पाटील या. पंकज भुईर आपल्या शुभ हस्ते बायसायकल ज्याला मिळाली आहे फिटनेस साठी ही बायसायकल त्याच्या नक्कीच उपयोगी येईल. आज खऱ्या अर्थानं भेंडकल कबड्डीचं नाव उंचवण्याचं काम करणारा हा खेळाडू जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सिद्धार्थसाठी उत्कृष्ट पकडचा किताब येतोय. उत्कृष्ट पकड ठरला या स्पर्धेचा सिद्धार्थ ठाकूर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सिद्धार्थ ठाकूर साठी. लाजवाब खेळी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धन्यवाद सिद्धार्थ ठाकूर. पुढील स्पर्धेसाठी तुला शिवमय हार्दिक शुभेच्छा. पुढचा किताब अर्थातच उत्कृष्ट चढाई. उत्कृष्ट चढाई आता मात्र कुणाच्या नावावर जातोय हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. लाजवाब खेळी आपल्याला पाहायला मिळाली. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये हा रेडर चढाईपट्टू चढाई करत होता आणि आपल्या संघासाठी खरोखर रक्ताचं पाणी करत होता. हे नाव जरा नवीन हे नाव निश्चितच सर्वांच्या समोर येतोय. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट चढाई ठरलाय जय भवानी वाशी संघाचा चिन्मय पाटील. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चिन्मय पाटील साठी. लाजवाब खेळी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट चढाईचा किताब अर्थात ही सायकल जाते आहे चिन्मय पाटील याला. रतीश पाटील यांना विनंती या आपल्या शुभ हस्ते. चिन्मय पाटील या स्पर्धेचा पण या खेळाडूनं आपल्या मनाचा मोठेपणा दाखवलाय की माझी जरी हा बक्षीस जरी असलं तरी याचा हक्कदार ठरतोय जय भवानी वाशी संघाचा तारणहार. अनेक वेळा मैदानावर टर्निंग पॉइंट ठरतोय आणि या खेळाडूनं आपलं हे बक्षीस सूरज मोकल याला दिलं गेलेलं आहे. जोरदार टाळ्या होऊन दे सूरज मोकल साठी. या स्पर्धेचा उत्कृष्ट चढाई हा किताब जातोय. मी मान्यवरांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते सर्वांनी मिळून आपण सूरज मोकल याला हा बक्षीस प्रदान करायचा आहे. सर्वांनी समोर येऊन हे बक्षीस वितरण करायचं आहे. खरोखर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अशा खेळाडूंसाठी. बघा मनाचा मोठेपणा दाखवला या खेळाडूने की मी जरी खेळलो असलं तरी याचा जो हक्कदार आहे जो शिलेदार आहे तो सूरज मोकल. धन्यवाद चिन्मय पाटील. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा असं म्हणतात. नक्की धन्यवाद निलेश पाटील. आपले बोटी हे नररत्न जन्माला आलेले आहेत. खरोखर लाजवाब खेळी आणि हा सूरज मोकल या स्पर्धेचा उत्कृष्ट चढाई. आता मात्र या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मी मान्यवरांना विनंती करतोय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मान्यवरांच्या शुभ हस्ते याचं वितरण होईल. तर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा किताब जातोय ज्याने खरोखर लाजवाब खेळी केलेली आहे आणि आपल्या संघाला यशाकडे घेऊन गेलेला आहे. असा या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय TBM कारावी संघाचा संदेश पाटील. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संदेश पाटील. लाजवाब खेळी ज्यांनी केलेली आहे आपल्या संघाला विजयाकडे घेऊन गेला. असा सर्वांच्या मनावर राज्य केलंय हृदयावर राज्य केलंय असा संदेश पाटील या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संदेश पाटील साठी. मान्यवरांच्या शुभ हस्ते याचं वितरण केलं जातोय. धन्यवाद. आणि आता मात्र मी या स्पर्धेबद्दल खरोखर निश्चितच बोलायला सांगेन संदेश पाटील याला. प्रथमतः सर्व भेंडकल गावचे ग्रामस्थ व कबड्डी स्पर्धा आयोजक संदेश दादा अमित दादा सर्वांच्या मनापासून आभार. आमच्या गावात आज हलत होती
आमच्या टीममधल्या मेंबरची हालत होती. आम्हाला आमंत्रण 10-12 दिवस अगोदर आला होता, परंतु मी नाही येत म्हणून सांगितलं होतं 1 दिवस अगोदर. पण अमित दादांनी थोडा हट्ट केला, पंकज दादांनी हट्ट केला या, आणि मी रिक्वेस्ट केली की येऊ आम्ही, पण थोडा उशीर होईल, 10 वाजतील. आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आणि आता मी बोलेन माझ्या टीमबद्दल, म्हणजे अश्रू अनावर झालेत. खरंच खूप बॅड पॅच झाला, मध्ये थोडा गेम खराब झाला, निवड चाचणीमध्ये थोडा लवकरच 3ऱ्या राऊंडला आम्हाला हार पत्करावी लागली. भरपूर मेहनत केली होती, जी अपेक्षा होती ती आम्हाला म्हणजे नाही मिळालं यश. पण हे 2 महिने भरपूर हालाचे गेले. 4 मुलांच्या लागले अक्षरशः लिगामेंट. गौरव म्हात्रेचं मी धन्यवाद बोलेन. आज सिनियर खेळाडू, आज त्याच्या लिगामेंटचं ऑपरेशन झाले तरीसुद्धा तो आमच्यासाठी काम टाकून स्वतः तो येतो. खरंच आज आमचे 3 ते 4 खेळाडू इथे नाही आहेत स्पर्धेला, मेजर इंजुरी आहे, भरपूर खराब दिवस चाललेत, आणि या खराब दिवसात अशी फायनल मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. खरंच खूप खूप धन्यवाद, चांगले खेळलात. करण, आय लव्ह यू. लाजवाब, धन्यवाद. तर या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 30,000 आणि हा कमल चषक. आणि या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली ठरतोय अर्थात टीबीएम कारावी संघ. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे टीबीएम कारावी संघासाठी. नक्कीच पहा, ज्या संघाचा खूप वाईट काळ चालू होता, वाईट काळातूनच आज संघर्षाचे धडे सोचले की मात्र यशाची कीर्ती केली जाते आणि यशाचा डंका वाजलाय. आणि इथून नक्कीच जल्लोष देखील केला जातोय. टीबीएम कारावी संघ ठरलो आहे कमल चषकाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, कारावी द चॅम्पियन. डीजे ठोक.